झी 24 तास एक पाऊल पुढे। स्केटिंग या खेळात मिळणारा अनोखा आनंद सर्वसामान्यांनाही आपल्याकडे आकर्षित करतो। म्हणूनच हा खेळ खेळण्यासाठी व्यावसायिक खेळाडूंना कशी मेहनत घ्यावी लागते आणि जर सर्वसामान्यांना हा मनोरंजनाचा क्रीडा प्रकार खेळायचा असेल तर कोणती कला नेमकी आत्मसात असावी लागते, याबाबतचा हा खास रिपोर्ट। स्केटिंग हा क्रीडा प्रकारच असा आहे की जो पाहिल्यावर आपल्यालाही तो करायची इच्छा होते। मात्र या खेळाची मजा लुटण्यासाठी लागते ते संतुलन, वेग, फोकस आणि आत्मविश्वास। कोणत्याही आधाराशिवाय हवेमध्ये चालण्याचा किंबहुना धावण्याचा जर खरा आनंद कुठे मिळत असेल तर तो स्केटिंगमध्ये। स्केटिंगमध्ये मेहनतीबरोबरच शरीराचं संतुलन आणि वेग याला महत्त्व आहे आणि ज्याला शरीराचं संतुलन आणि वेग याचा उत्तमरित्या मेळ घालता येतो तोच स्केटिंगचा खरा आनंद लुटू शकतो। ज्याप्रमाणे सायकल शिकताना सुरुवातीला आपल्या शरीराच्या संतुलनावर ताबा मिळवावा लागतो, अगदी त्याचप्रमाणे स्केटिंग करतानाही आपल्याला शरीराचं संतुलन राखावं लागतं। आणि एकदा का तुम्ही स्केटवर उभं राहून शरीराचं संतुलन राखण्याचं कौशल्य आत्मसात केलं की मग मात्र तुम्हाला या खेळाचा आनंद लुटण्यापासून कुणीही रोखू शकणार नाही। Skating is all about speed, balance. One step wrong and you're gone. So we have a lot of races, a lot of tracks, a lot of roads. So you need to be very fast and you should be able to adapt on each track so as to win the races, play the races. I think that the most important thing according to me for skating is focus and concentration. स्केटिंग मध्ये बॅलन्स आणि स्पीडला कसं कंट्रोल करणं हे सगळ्यात मोठा फॅक्टर आहे स्केटिंग मध्ये। तर तुम्हाला फक्त बॅलन्स असेल आणि स्केटिंग मग स्पीड कंट्रोल करण्यासाठी तुम्हाला काही ड्रिल्स असतात ते येत नसेल तर मग स्पीडचं काही महत्त्व नाही आहे। त्याला स्पीड आणि स्पीडला कंट्रोल कसं करणं हे सगळ्यात महत्त्व आहे स्केटिंग मध्ये। जहाँ तक देखो एज ए प्लेयर जो महसूस है वो तो पहली बात तो है ही कि मैं व्हील्स पे हूँ और एक ऐसे व्हील्स पे हूँ जिसमें ना पेट्रोल है ना डीजल है और ना केरोसिन है ना गैस है। और उसे करने के बाद जो स्पोर्ट्स में है थ्रिल, जो स्पोर्ट्स का थ्रिल है वो आई थिंक उसको शब्दों में बताना बहुत मुश्किल बात है, लेकिन अपने आप में एक बहुत ही मजेदार चीज है। स्केटिंग हा असा प्रकार आहे ज्यात आपल्याला मजाही येते आणि आपण फिटही राहतो। स्केटिंग करने के लिए पूरे शरीर को एक्सरसाइज मिलती है। लोअर बॉडी वर्कआउट जो होता है वो जो काफ़ी कम स्पोर्ट्स में होता है वो स्केटिंग में ज़्यादा होता है, तो उससे क्या है कि आपके फिटनेस का फाउंडेशन स्ट्रांग हो जाता है। स्केटिंगमुळे डोक्यापासून पायापर्यंत प्रत्येक भागाचा चांगलाच व्यायाम होतो। स्केटिंगमुळे सर्वात प्रथम पायातली ताकद वाढते, याशिवाय शरीरातील सर्व मसल्सची देखील चांगलीच एक्सरसाइज होते। हा खेळ खेळताना वाकावा लागत असल्यानं पाठीचा कणाही चांगलाच मजबूत होतो। हात आणि पाय यांच्यामधल्या हालचालींमध्ये एक प्रकारचा मेळही साधला जातो। हा खेळ वेगाचा असल्यानं विचार, आकलन याबरोबरच सतर्कताही वाढते। विशेष म्हणजे धावणं आणि सायकल चालवण्यापेक्षाही स्केटिंग शरीराला अधिक फायदेशीर असतं। खरं तर भारतात अजूनही या खेळाला हवी तेवढी लोकप्रियता मिळालेली नाही। भारतात प्रामुख्याने स्पीड, आर्टिस्ट स्केट आणि रोलर हॉकी हे स्केटिंगचे प्रकार खेळले जातात, तर फ्री स्टाईल स्केटिंगही आता हळूहळू खेळलं जाऊ लागलंय। यामध्ये भारतात सर्वात लोकप्रिय प्रकार आहे तो स्पीड स्केटिंगचा। स्पीड स्केटिंगसाठी भारतातले स्केटर्स चांगलीच मेहनत घेत आहेत, मात्र तरीही आंतरराष्ट्रीय स्तरावर दर्जात्मक कामगिरी करण्यासाठी अधिक मेहनतीची गरज आहे। अगर आपको कहीं पहुंचना है एट अ वेरी हाई लेवल, आपके जो एम्स गोल्स है वो फुलफिल करने के लिए तो यू नीड मिनिमम 5 to 6 hours ऑफ ट्रेनिंग। पर इंडिया जैसे कंट्री में इट बिकम्स डिफिकल्ट क्योंकि पढ़ाई होती है। दरम्यान सामान्य माणूस हा खेळ मजा म्हणून शिकू शकतो। जवळपास 500 रुपयांच्या आसपास स्केटची किंमत असते, मात्र जर हा खेळ एक व्यावसायिक म्हणून खेळायचा असेल तर मात्र हा खर्च 60 ते 80 हजारांच्या घरातही जातो। आणि इतर खेळांप्रमाणे हा खेळही खेळाडूंमध्ये एक प्रकारचं संतुलन निर्माण करतो। कोणताही खेळ खेळाडूमध्ये खेळ भावना निर्माण करतो आणि या खेळ भावनेमुळेच खेळाडू आयुष्यातील कठीण आणि पराभवही तेवढ्याच खेळ भावनेने स्वीकारतो।
याचबरोबर आयुष्यात संतुलन आणि नियंत्रण तेवढंच महत्त्वाचं आहे आणि हे संतुलन आणि नियंत्रण निर्माण करतो तो स्केटिंग खेळ. स्केटिंग केल्यामुळे आनंद मिळत असल्यानं हा खेळ सामान्यांना अधिक आकर्षित करतो. स्केटिंग केल्यावर दमण्यापेक्षाही आनंदच अधिक होतो. म्हणूनच हवेमध्ये मुक्तपणे असंच विहरत राहावं असं स्केटिंग करणाऱ्या प्रत्येकाला वाटतं. व्हिडिओ जर्नलिस्ट मुश्ताकसह मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास, एक पाऊल पुढे.